शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। परित्राणाय च साधूनां विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे।
कृष्ण कन्हैया वेळ लावितो साऱ्या धुळाला कृष्ण कन्हैया वेळ लावितो साऱ्या धुळाला आठवले क्षणाला आठवले क्षणाला
पसंतीतून आलेले हे पारितोषिक त्याच्या पाराला किरणाची साथ ग उठा उठा म्हणती पाखरही गात ग मागण तोरे बाजी आवाज 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 नाही येत आवाज नाही येत आम्हाला आवाज येत नाही मावशीला आवाज जाणार नाही काय बर आले राधा मावशीला हातात मारी राधा मावशीला हातात मारी हाता मारुनी बाजारी चालली हाता मारुनी बाजारी चालली राधा मावशीला राधे अगं ये राधे अगं कुठे आहेस तू अगं तू आवाज तर दिला अगं कुठे उभे आहेस तू
तुला सांगितलं म्हणजे नाही आहे. तुम्हाला समजावून सांगितलं म्हणून आता आले मी. म्हणून तर त्या शब्दाबद्दल आले ना. तुला लवकर जाऊया मला. बाजारी निघाला काय? बाजारी घेतलंय काय व्यापाऱ्याला? काही समज का? पहिले सांगा ना. काय करतो? पुन्हा दूध पडेल राजा कशाला किती आले होते? कितीच तू साधू तू मी तुमच्या सुट्टीला आले. मग काही दिसतंय काहीच नाही. इथं सांगितलं ना इथे शब्द खातर आले म्हणून. तू सांगितलं इथं सांगितलं पण मी नाही आहे. माझ्या बऱ्याच होते पाणी मला तुला माहिती गेली आता त्यात काय या बघा. हा जो आडवा माल आहे ना हा आडवा माल गाजर आणि पोळ्यांचा माल आहे आणि संत्री मोसंब्यांचा माल वडिलांची वाट म्हटल्याशिवाय देशील का बघू शकते मग आता काय करायचं? हे तुम्ही घ्यायचं. बरं आवरास यानो घ्या ग डोळीवरी माळ ग. आवरास यानो घ्या ग डोळीवरी माळ
मी गाधा माझा जन्म हा मथुरेला झाला हा गाधा माझा जन्म हा मथुरेला समस्त भूमंडळ किती अनिश्चित होते धर्म लोक पावतात अन 4 दिवसांना आचार पसरतात योग बंद पडतात त्यांच्या विषय भगवंत समूह साकार रूपात अवतात स्त्रोत भूमीचा भाग चान मुक्ती जळात करण्यात आल्या यासाठी अनेक व्यक्ती भारत होत चालले आहेत त्यांचा विनाश काही जवळ आला हो कित्येक दिवस आपल्या चवंगड्यांना दही दूध खायला मिळाले नाही पण ते आई तरी मिळते अरे पेंड्या अरे सुदामा आलो देवा आलो भगवंता प्रणाम शुभ कल्याण देवा एवढ्या काही गडबडीने का बरं बोलावलं केलं सुदामा बरेच दिवस विचार करत होतो आणि तो कोणता देवा आपल्या डोंगरांना दैनिक खायला मिळाले नाही हा देवा खूप छान विचार केला काय ठरवलं गोकुळाचे दही दूध मथुरेला न जाता आपल्या गोकुळात राहिलं पाहिजे हे पण म्हणलं अगदी बरोबर आहे देवा पण देवा आम्हाला खायला कसं मिळेल डोळ्याच्या हातात आणवा आणि त्यांच्या दरिद्राची चोरी करा काय देवा चोरी नको देवा नको तेवढं सोडून गेला कारण यशोदा माईची सत्यता की काय मोरालो गोकुळातल्या चोऱ्या थांबवा नाहीतर गाठ यशोदा माईची म्हणून तेव्हा देवा तेवढं सोडून बोला सुदामा पेंड्या धर्मरक्षण एकमेव मांडणार मी तुला सवंगड्याचे या पृथ्वीवर आलो त्यातील माझं पहिलं पाऊल म्हणजे गोकुळाचे दैव पण आपल्या गोकुळात राहिले पाहिजे होय देवा लहान तुमची काया आम्हाला बरीच मोठी त्याची काया भक्ती विना व्यर्थ ही काया देवा तुमचं म्हणणं एवढंच आहे आपल्या कुटुंबातलं व्यक्ती मथुरेला जाता कामा नये हातात अडवायचं त्याला प्रेमाने समजवायचं ऐकल्या तर ठीक नाहीतर दैविक चोरी करून खायचं एवढंच ना देवा आपण गुंतवणुकीच्या ही कामगिरी समाजकार्यासहित पार पाडतो ठीक आहे येतो मी ही कामगिरी आपण घेतली पण आपल्या दोघांना काही जमणार नाही
तेव्हा आपला सवंगडी कोंबड्या त्याला तो हाकला कोंबड्याला हाकला कोणी येतो याच्यातला बोबड्या कुठं गेला असेल तुला माहिती हसवतो तुला माहिती बोबड्या हे बघ तू आहेस कुठे अरे आता अंगुलीला बघतो काय अरे आता अंगुलीला बघतोय ही वेळ आहे का अंघोळ करायची हे बघ बोबड्या आणि हे बघ तू अशील तसा किरमणीच्या झाडाखाली ये बघू अरे पण हे बघ तू आल्याशिवाय मी सांगू शकत नाही त्याच्यावर अशील तसा किरमणीच्या झाडाखाली ये पण आता उद्या बदलता आंघोळी दाबून का खाली या बघ तुला पाठवतो नंतर यमुनेच्या डोहात आंघोळीला मुली देतो हो द्यायचा आल्यावर सांगतो आधी अशील तसा किरमणीच्या झाडाखाली ये मी तिथं थांबलोय किरमणीच्या झाडाखाली आता कुठं सावली राजगा सुद्धा मारे मला राजगा तू मारली माझ्या राजगा सुद्धा मारे मला राजगा तू मारली माझी कपिया सुकली माझी गरबले माझी कपिया सुकली माझी गरबले गडबड आणि घोटाला असल्याशिवाय मी तुला बोलवीन का काय झालं नाही काय तेव्हा मी हात मारली कोणाला रे आम्हाला हात मारली मी आमच्या बहिणीकडे होता आवाजाच्या पलीकडे होता आवाजाच्या पलीकडे म्हणजे तिकडे पुरा गेली माझी त्या दोघांच्या पलीकडे त्यांच्या मागे गेलं हा वच मी आयला होता तुला अशी उन्मादी का नाही तुला पुरा उन्मादी तुला वर करून एकाच्या पुढे एक राहू काय कधी कशी वृत्ती एका कर्मेच्या दादी कशाच्या कर्मेच्या दादी कर्मेच्या दादी कर्मेच्या दादी वृत्ती त्याच्या मागोमाग मी पण घुसला तू चालेल घुसला दादी घुसला खरा तुला काय सांगू ह्याला काय थांबून पाहिजे नाही ह्याला आम्ही बदलता या पेंड्याचा पोऱ्या काय नाही तू या लागली तू आता राग नाही तू कधी राहता कधी बघत इकडे उभा ना आता इकडे असं काही कर्मेच्या दादीने मुलाच्या मागोमाग घुसला मुलांना तिकडनं बाहेर काढली मी पण आलो तिकडनं बाहेर काढली दादीनं हे काय माहिती आहे माझ्या अंगाला भूमी उठलं कशाला अंगाला माझ्या अंगाला नको त्याला आम्हाला तुला संवाद कसं थोडा मला मी होय पाहता असता मला चांगली आला घरात पण मला बघितला ना चांगली देतोय चांगली देतोय मला बघितल्या बरोबर अशी वल्ला आतमध्ये दरवाजाच्या लावरान कधी आणि एवढी मोठी काला त्याला ती वाटली त्याला ती वाटली मी कशा आणि त्याला माझ्या हाताला गुळी उठलेलं ना त्याला ती वाटली ती बोलताना आपल्या हातावर आणि होय पाहते खाते माझ्या हाताची माणीस करून टाकणार काढला त्याच्यात गेली नाही का हात गेली ती त्याला ते गुढी होते त्याला त्याला हात घालत तिथती ती
मग आताच गेलं वधूच्या आईकडे आमच्या वधूच्या आईकडे वधूच्या आईकडे वधूच्या आईकडे गेलो आईला म्हणजे हवा असा आनंद गेला खात होते बायको खेळत त्या लावा तेव्हा टिकटिकी झालं काय करू मला म्हणाली वधू ते पवा तिकडे दुर्ण्यात आली त्याला ती दोन निघे दुर्ण्यात झाली दोन निघे दुर्ण्यात चाल दोन घे म्हणाली हे कपडा ठेवू नको अंगावर एक कपडा ठेवू नको अरे हा शिंद्यातला दुर्ला कसला तापलीला अरे त्याच्यात म्हणे तेव्हा तुझ्या आनंदी हात आहे मी तिथे आहे की नाही गेलो ठेवले डोळायला बाजूला बसलेली कुत्री कुत्री अरे कुत्री बसलेली मी धुरले तोंडाला आहे बरोबर ती पण आली का काही झालं असेल माहिती आहे त्यांच्यावर हा आमच्या पाठाने मला पण कधी माहिती नाही असे काय बाकी माझी पोर आली ती पण आली माझी कधी मागी तर बरोबर मुते कोणी आली आणि माझ्या शेतीवर वाढली त्यांना शेती गावलं ना शेती होती ती शेती त्याला ती मारती ना त्याला शेती गावलं ना माझी हे कसा धावत तुझ्याचे आधार आलो आणि घरात सांगून बसवतो अरे तू हा मानली अशी साठी गडबड झाली त्याच्यामध्ये खरा होता आणि आंघोळीत आलो आणि काय गडबड काय सांगायची काय चालेल चला इकडे जाऊया देवानी आपल्यावर तू पुढे देवानी आपल्यावर एक कामगिरी सोडून कधीने आपल्या मुखातलं तरी बरोबर मथुरेला जाताना इथून मथुरेला जाऊ द्यायचं नाही मथुरेला तुला माहिती हातात आला मोठा पण खातो तू अरे तारा मोठा आहे ना तारा मोठा अरे तारा मोठा तारा मोठा तुला तो तारा मोठा नाही पण तुला तरी मी काय म्हणू अरे का म्हणून त्याच्यात काला होतो तू पुढे ह्याचा तारा होता आहे ना ह्याचा तारा होता आपण तूच खातो अरे हो पण त्या मथुरीला गेलं तर कमी आहे पडणार त्याला अरे हा असं म्हणा तरी ह्याचा तारा होता आता बावीस झाला केव्हानी काय सांगितलं त्या बोललेली ना बरोबर चोरी करून तुला मी कधी कधी करणार तुला माहिती आहे डोळ्याची बोलूची भाते मावशी असते ना रे शिवनंदा मावशी शिवनंदा मावशी त्याच्या वाटत काय जातील हो दातेमध्ये अशी उडवी जाते का अरे त्याची अंगावर तुला मी बोलवला आता म्हणजे मी तुझा मोडक्या बोलवला असा बरोबर काहीतरी मला अजून काम करायला लागणार आहे तुला मी आता एक युक्ती सांगतो युक्ती सांगतो त्या गवडीने अशा आड वाटून येणार आहे का नाही आड वाटूनच जाता आपण पण असं आड वाटून जायचं त्या घाटात आल्याबरोबर भांड्याने मांग उभं राहून आपण त्यांना हलवायचं मी असा पुढे जाणार मावशीला असा हलवणार तुम्ही माझ्या मांग उभं राहायचे मी मावशीजवळ बोलत मावशी माझ्याजवळ बोलत तुम्ही दोघांनी मावशीच्या घोड्यावर ठेवायचा तू काय पण अरे त्याच्यात काय पण काय सांगायचं तुला अरे तू कुठं पण लक्ष ठेवायचं आम्ही कसं ठेवायचं
राहिली थोडं तुला माहिती आहे माझी ही बाजू कमी आहे का ना ती कमी मागते ठीक आहे आपल्या तोंडात बोलायचं माझ्या ह्या बाजून झालं तर काय ऐकू येणार ना माझ्या मानव उभं राहून तुम्ही फक्त मागच्या बोलामध्ये अशी सवयी बाकीचं सगळं मी बघतो बोलण्यावर म्हणजे ह्याच्या तोंडात मगापासून मी काय नाही बोलामध्ये ते ठेवायचं पाणी उतरलं तेव्हा त्या पुढे गेलेल्या होत्या माझ्या बाजूला हात आधी होत्या हात वाजायला जाऊन माझ्या ह्याला उभी होऊन गेला आता त्या ठिकाणी येतील आपल्या ठिकाणी जायला हवं आम्ही एक शब्द बोलणार एक शब्द बोलायला फक्त माफीच्या बोलावं तिथे आणि पाच काय गाडी घालत आणि हा राहते घे बघताना लवकर या मग ती झाली नाही काय अरे काटे कुठे हा मग ती खिडकी कोणाच्या अरे हा औषधी राहणार तुला माहिती नाही औषधीमध्ये त्याचा बापू आहे ना मोठा मेंद्या त्याला अशी मध्ये मध्ये मिरगी येते आता त्याचे हारे झाले ना आता हारे लागले की ह्याच्या त्याचं धीर करू ह्याच्यानी तिथे इकडे इकडे त्याचा हारे लागले ना माझा धीर करतो त्याला ह्या झालं तर इकडे फेल करतो इकडनं धीर पण होतं आणि इकडे असं धीर होतं आणि इकडे असं फेल होतं इकडे धीर तिकडे फेल पण याला जाम कसं होतं इकडे बाजू इकडे असं फिरलं ना इकडे जाम आणि इकडे असं फिरलं ना इकडे घर इकडे जाम इकडे घर औषधी उघडून उघडून तिथे झालं लोकांना हात आहे तुला कसं काय झालं तर मला सांग त्याला आता झालं अरे काय तरी पण तुझ्या अरे हा आता तुला दाखव ना त्याच्या खाली माझी याला गरमच झाली नक्की तुला माहिती आहे लहानपणामध्ये मला माझ्या बायकोला एका बाजू दाखवून लहानपणी घेतला होता आता मोठेपणी अरे मोठेपणी त्याचे काय हाय तेवढे काय घरात त्याचे फरक राहिलेला आता अंगोदी तशी बसलेली होती माझी घोगरी राहिली ते सत्यावर आणि बायकोचा पटकन नाही आणला एवढ्या गडबडीत सुद्धा तू काहीतरी नेसून आला अरे मी काहीतरी नेसून आला पण तिथे बायको अंगावर काय नाही आता काय करतो माहिती आहे हा आधी पैसा बायकोच्या अंगावर घालून देतो हा तुम्ही सांगत येतो हा कसंही चालेल हा आपल्या सांगत घेऊ काहीतरी जुगाड केला असेल हा आपल्या सांगायचं आता खाद्यामध्ये बरोबर दिसणार ना तुला लोक तू बाबू किती झाली खाद्यावर काय करायचं काय हातात तरी काही नाही आला काय पत्त कसं काय जमा इकडे घागरे लावली नाही अशी फुलफुल फुलफुल इकडे जात वाटतात हा आता हातामध्ये वाटते म्हणून आता तर मला याचे घेऊन होईल होणार ना बाजाराला दूध देशी बाजाराला दूध देशी माठ हे दुधाचे
हॅलो, मावशीसाठी एक पारितोषिक आलेलं आहे. सुहास माळी यांच्याकडून मावशीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की मावशीनं एक छानसं त्यांचं नाव घ्यायचं आहे, सुहास माळी. त्यांना पिठात नाही तर ढोकळी नाही तिकडं. पुन्हा किती काय ती काय माहिती आता रे कपडा आधी आधी हाता दे आधी. हॅलो, सुहास माळी यांचं नाव घ्यायचंय मावशी. सुहासराव तिकडे झोपलेले झोपलेले मंगळसूत्राच्या 2 वाट्या म्हणजे सासर बाहेरचे गुण. बरोबर ऐकलं का? मंगळसूत्राच्या 2 वाट्या म्हणजे सासर बाहेरचे गुण. सुहासरावांचं नाव घेते. माळी कपडा त्याची त्यांची आता घराची बायको गेली नाही त्यांची साधा करणारा कपडा आता कपडा आम्ही तुम्हाला काय सांगायचं बोलण्यावर लक्ष आणि ह्या माझ्या बोलतो बघ दिसलं नसेल दादा खूप बारीक महत्वाचं कशामध्ये काय माहिती कानच कोणी दादा आता रे त्या पद्धतीने फळं नाही इकडे नातं नको हा माझ्या बोटाने दुसरा जातो हा मध्याला खूप वाटतं आता तरी हा माझ्या बोटाने त्यांना कसं काम इकडे का इकडे का पडते माझ्या तुला बोटा म्हणतो डोंगर कशाला वागता बघतो तुझ्या पद्धतीने तोंड नाही ह्याला बोट केलं आधी येतो असं काय तर बघ ना मागणं काय झालं तुझ्या मावशीला बोलावं देखते ना
मावशी तुला काय सांगतो काय तुझा मावशीचा बोलावर म्हणजे बोलण्यावर लक्ष आहे याने लवकर बोलत जा ना. तुझा तू बघ, मी एक शब्द बोलणार नाही तू बोलले तोतला मी तोतला तर त्याने माझी बायको तोतली नाही बायको माझी बायकोला माझी कधी असते बायको माझी तोतली नाही तू सांग मी काय सांगू ओके आला मावशी मध्ये माझी तोतली नाही कोकणी नाही ना कोकणी नाही ना एवढी नाही ना आता आता बोल ना तुला म्हणजे तुझी तोतली नाही आता अक्कल माझी काय तोतली आहे माझ्या अत्तर झाली आता काय सांग आता मी काय समजता नीट आहे अरे ह्यामध्ये येते बघ हा आम्ही काय समजता नीट आहे हा कधी तुम्हाला झाड मात करून कधी रेग्युलरची माता घेऊन अजिबात मितीला जाता येणार काय झालं काय तुला हे समजा घडी घडी का मारीत असतो बोललात तर बरोबर आहे आता आपली देवाने काय हात मारून मूर्तीला जाऊ द्यायचे नाही मी आता त्यांना तेच सांगत असतो दुधाची माता घेऊन अजिबात मूर्तीला जाता येणार नाही लोकांना खाली येतील ना तरी मला असं वाटतं की काहीतरी आता रे कधी कधी भेटू नको ह्याला काला मोठा इथे बाजी झाला माता घे आता अजिबात मूर्तीला जाता येणार बाजारात जायला नाही त्यांना आज वाटतं तुम्हाला ठाक मात करून असा मथुरेच्या बाजारात जाता येणार नाही मथुरेच्या आवडतो मगापासून त्याला घेऊन जायचं आता पुढे काय हिथं असं आपापल्या दही दुधाची माता कवा 12 मार्गांचा एक मार्ग करून सगळ्या माता फलफलीत करून मी तूच मेला त्यांना सांगितलं वाटेवर काहीतरी कल्पना केला मेरे सगळे वाचा प्रतिबंध करून मग त्यांना सांग मला त्याच्या घरी सगळ्या पुढे अगदी थोडा सांग नाही सगळ्या वाचायचं प्रतिबंध पण आम्ही तो पाहू प्रतिबंध हा जाम केले आपली ठेवली अजिबात इथं पुढे जाता येणार ना आपापल्या घराच्या माझा हा इथं खाली ठेवा आणि इथं आपापल्या पुऱ्या ते पुढे बसा आता आपल्याला काय ऐकत नाही ह्याला पुढे बरोबर केला तुला जमल तेवढा खा नको मला आता मग काय करायचं तर बोलून तिथं दुसरी करून घ्या म्हणून तर टाक आज तुम्हीच कधी काही नाही बोलून टाकले अरे
त्याच्या बॉल उडवतो काही तिथे चला काय करायचं नाही आपल्याला किती लपाय लागेल वरच्या खाद्या भातात होय होय तू काय तू इकडे आपल्याला मी आता मागते लागा आता कुठे ठेवायचा अगं राधे अरे दादा पहिल्यांदा झालं ना आपल्या सिंग काय ठेवायचं हा तू इकडे मी मागते झालं बघा तू इकडे भेटा मागायला इकडे तिकडे हा किती वाजता आता किती वाजता मला काय माहिती कोण आहे का बघा हा बरोबर आहे त्याला मला का पत्ता बारी झाडं खाली तर आम्ही मागे ठेवली कोणाच्या ह्या झाडाखाली आम्ही मागे ठेवली होती बरोबर बरोबर अरे ते आपण थोडंसं विश्रांती राहायचं बसलो आम्ही आणि माझ्या घेऊन गेला रे कोणतरी दही दूध खाल्लं सगळं तू कोणाला बघितलंस का तिथे होती ती कृतीच होती हो तू बघितलं त्याच्या घरी होतं आज हे होतं माझ्या पोटाची खराबी झाली इथे तू खाल्लंस का अरे मला पाहिजे गेले पण आज दूर वाटते ऐकलं त्या वाटते त्याच्यात काही दिसून होतं काय त्याच्या पक्षात झालेलं आहे ना आपण बरोबर होता त्याच्या पोट असं वय होईल ना बघितलं आता माझं वाटतं माझं परत राहायचं नाही हा त्याला मुला मला म्हणून असा वागला झाला मी त्याला घेतलं माझ्या ठिकाणी वाढीला लागलं आपण आता काय तुला सांगणार नाही तुझ्यातच आहे आमच्या त्या हॅनेच खाना या दगडाच्या मागे लपलेला आहे का हा त्या दगडाच्या मागे लपला त्या दगडाच्या मागे लपला सांगतच नाही आता वादा माझी बॉल काय करायला तुम्हाला सांगत होतो ते तुझ्याची माझा इथे ठेवून आमच्या इथे ठेवतो पण इथे तुम्ही उभी राहा जेव्हा आपण दिलेली कामगिरी आम्ही पार पाडली तेव्हा आता आम्हाला ठीक आहे काय आणि मी वाढत जाते काही करून घेते तुला घेऊन जाऊ बघ यांचं काय म्हणताय ते मला ओळखीवर सांग काय बघ यांचं हा त्यांचं काय म्हणताय ते बघ श्रीकृष्ण भगवान मग कसे असतात रात्री राधे तुझं म्हणणं अगदी अचूक आहे तुम्हाला देहानं पाहत असेल तर त्याहून वेगळा सूक्ष्म कारण महाकारण यासारखे 4 देह असतात राधे म्हणत ना तेही मला सोडावे लागतात परते उंडी परते घर ते राहून निरंतर माझ्या पुरावसरांची लीला हीच ती माझी कृष्ण लीला हीच ती माझी जन्म
दुरावलेला. हे राधे हाच माझा पहिला होता मत्स्य. मत्स्य जन्म खुलागे ऐकुनी राधे जागी तो आता तुला. दुसरा अवतार गुरुमाधवनी हर पाठीवरी तोरिला. अगे राधे हा तो माझा दुसरा होता कूर्म. कूर्म जन्म खुलागे ऐकुनी राधे जागी तो आता तुला. हाच तो माझा तिसरा होता वराह. वराह जन्म खुलागे ऐकुनी राधे जागी तो आता तुला. राधे हाच माझा चौथा होता नरसिंह. नरसिंह जन्म खुलागे ऐकुनी राधे जागी तो आता तुला. जन्म खुलागे ऐकुनी राधे जागी तो आता तुला. पाचवा अवतार वामन धरुनी हाच माझा पाचवा होता वामन. वामन जन्म खुलागे ऐकुनी राधे जागी तो आता तुला. खुलागे ऐकुनी राधे जागी तो आता तुला. सहावा राधे हाच माझा सहावा होता परशुराम. परशुराम जन्म खुलागे ऐकुनी राधे जागी तो आता तुला. जन्म खुलागे ऐकुनी राधे जागी तो आता तुला. हाच माझा सातवा होता राम. श्री राम जन्म खुलागे ऐकुनी राधे जागी तो आता तुला. खुलागे ऐकुनी राधे जागी तो आता तुला. आठवा अवतार कृष्ण धरुनी कालिया तो बहिला. आठवा अवतार कृष्ण धरुनी कालिया तो बहिला. अगं ये राधे हाच तो माझा आठवा होता कृष्ण. कृष्ण श्री कृष्ण जन्म खुलागे ऐकुनी राधे जागी तो आता तुला. जन्म खुलागे ऐकुनी राधे जागी तो आता तुला.
राधे, क्षमा करणे हा माझा धर्म असून त्याचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण आपल्या संस्थांना जाऊया आणि सुखी आनंदाने राहूया. वेलावले तुकाना स्वप्न मंदिरात ना वेळ लावले तुकाना स्वप्न मंदिरात ना मी तुझी स्वप्नात दर्शना मी तुझीच गाणारा स्वप्नात दर्शना तुझ्या माझ्या प्रीतीची अमर गाड तुझ्या माझ्या प्रीतीची अमर गाड मी तुझा तो गाणारा भावना तुझा तो गाणारा भावना यमुनेच्या तीरी गाना हे केला तू आदरे त्याची भरी स्वप्न माझ्या ओठावर झोलते पाहता तुला राधे कोणाला श्वास तुझ्या भीती गाठी राधे चढली आठ जाऊ नको आता कामना सोडताना माझ्या हातना तुझीच गाणारा स्वप्नात दर्शना मी तुझीच गाणारा स्वप्नात दर्शना वेळ लावले तुकाना स्वप्न मंदिरात ना वेळ लावले तुकाना स्वप्न मंदिरात ना मी तुझीच गाणारा स्वप्नात दर्शना मी तुझीच गाणारा स्वप्नात दर्शना मी तुझीच गाणारा स्वप्नात दंगना
माते की जय, महाराज की जय। राम राम। नाही चुकलं